नमस्कार. आज आपण बनवतोय पालकची भाजी. खूप साधी सोपी रेसिपी आहे. भाजी, भात, चपाती सगळ्यासोबत खूप छान लागते. तर सुरू करूयात. इथं मी 2 जुड्या पालक घेतली होती. त्यातली काही खराब निघाली आणि जी चांगली होती ती मी निवडून घेतली. निवडल्यानंतर स्वच्छ धुतली आणि आता बारीक पालक चिरून घ्यायचे आहे. बारीक यासाठी चिरायची की आपण पातळ भाजी करत आहोत आणि जर मोठी मोठी ठेवली तर ती रश्श्यामध्ये मिक्स होणार नाही, यासाठी बारीक पालक चिरून घ्यायची. आता मी सर्व पालक चिरून घेते आणि त्यानंतर मी आता कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे. पाणी गरम झालं की डाळ टाकते. आता ही तुरीची डाळ घेतलेली आहे मी. तुम्हाला जर मुगाची घ्यायची असेल तर तुम्ही मुगाची सुद्धा घेऊ शकता. डाळ टाकल्यानंतर मी टाकली पालक आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि डाळ, पालक आणि मीठ छान मिक्स करून झाकण ठेवून पालक शिजून घ्यायची. आता हे वाटण करून घेऊ आपण. त्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एकदम तिखट मिरच्या आहेत. 6 ते 7 मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे आणि यानंतर मी घेतलेले आहेत शेंगदाणे. आता शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि यानंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ. आता हे शेंगदाणे, मीठ, मिरची आणि लसूण याची आपण चांगली पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेतली आणि आता भाजी शिजायला टाकून 10-15 मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे आणि डाळसुद्धा अर्धवट शिजलेली आहे. आणि आता आपण जे मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण आता ह्या भाजीमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. तर आता मी ते वाटण टाकलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून भांडं थोडंसं हिसळून घ्यायचं आणि ते सुद्धा पाणी आपण भाजीमध्ये ॲड करायचं. आता वाटण आणि मसाला छान मिक्स करायचं आणि हे सगळं 10 ते 15 मिनटं पुन्हा शिजून घ्यायचं आणि गॅस बारीक ठेवायचा. भाजी जर बारीक गॅसवर शिजवली तर ती खूप छान लागते चवीला, जास्त मोठ्या गॅसवर शिजवण्यापेक्षा. आता 10 ते 15 मिनटं झालेली आहेत भाजी शिजायला टाकून आणि मी चमच्याने थोडीशी मॅश करून घेत आहे ती, म्हणजे एकजीव हवं भाजी आणि रस्सा म्हणून. आता बघा आपली भाजी शिजलेली आहे ना. आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची स्टेप आपली बाकी आहे, ती म्हणजे भाजीला तडका देण्याची. आता मी तडका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरून लसूण टाकलेला आहे. आपण लसूण वाटणामध्ये सुद्धा टाकला होता आणि आता तडका देण्यासाठी सुद्धा लसूण टाकायचा आणि लसूण छान फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये. लसूण चांगला फ्राय झाल्यानंतर आपण टाकणार आहोत हळद. हळद टाकल्यामुळं आपल्या भाजीला छान कलर येतो आणि छान दिसते भाजी, म्हणून थोडीशी हळदसुद्धा टाकायची. आता हळदसुद्धा छान परतल्या गेलेली आहे आणि आता हा तडका आपण टाकणार आहोत भाजीमध्ये. आता बघा भाजीमध्ये तडका टाकलेला आहे आणि आता छान मस्तपैकी भाजीमध्ये तडका मिक्स करून घ्यायचा. आता मी वाटणामध्ये आणि भाजी शिजताना मीठ टाकलं होतं आणि ते एकदम परफेक्ट झालेलं आहे मीठ, म्हणून मी पुन्हा मीठ टाकलेलं नाही. तुम्ही चव घेऊन पाहिजे भाजीची आणि कमी जर पडलेलं असेल तर थोडंसं मीठ टाकायचं, कारण भाजी जर आळणी झाली तर चांगली लागत नाही. आता बघा आपल्या भाजीमध्ये तडका छान मिक्स केलेला आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला जर ही पालक भाजीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओसुद्धा पहा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.